आई तुला एक गोष्ट सांग का ग? अगं जा उठ चहा करून आण मला. मंगल 2 कप चहा बनव ग. अगं ते तर मला दररोजच आहे चहा बनवायचं. काय खुसत खुसत लाव दे का तिकडे दोघींना. काय नाही गे आई. ऐक ना गाय, बोल ना. हे वाड माय नाव मी तुला मरुस्त सांभाळीन. मध्ये मराठी वाट बघते काय ग. विकास कुठे वाटते? हाय बाई घरात बसलाय. काय झालं? काय सांगू तुला, 4-5 दिवस झाले नको कसं झालंय मला. तुझं आणि त्याचं बोलणं नाही झालं. काय सांगू वाटते तुम्हाला? 4-8 दिवस झाले फोन उचलत नाहीये, येत नाहीये, काहीच नाहीये. 15 दिवस लग्न आले, त्याला लग्नाचं काहीच पडलं ना. आमच्या घरी लग्नाची सगळी तयारी झाली, तरी मी मम्मीला आणि आजीला सांगितलं नाही की हा मला बोलत नाहीये म्हणून, फोन उचलत नाहीये. बघ आता मला पण लय टेन्शन आलंय. 15 दिवसावर लग्न आलंय, पोरग पण व्यसन करायला लागले. मला तर एका मैत्रिणींनी सांगितलंय त्यांचं बाहेर काहीतरी आहे. मी तरी काय सांगू बाई, मी पण काम करून थकते. सकाळी मला रानात जावं लागत आहे, संध्याकाळी थकून घरी येते मी. विकास मला म्हणतोय की मी रोज साथी संग बोलतोय. अहो तो काहीच काही 8 दिवस झाले फोन उचलत नाही माझे. मी तरी कुठं बघू बाई. आम्ही मायलेकर खाणारे आहेत, त्याला तर काहीच पडलं नाही लग्नाचं. घरात एक खरेदीचं सामान नाही, कापड नाही आणलं. बरं थांबा मी बोलते त्याला, त्याचं काय म्हणणं बघते मी. जात नाही. विकास स्वाती तू येतं? हो मग. अरे विक्या किती दिवस झाला फोन करते, फोन नाही उचलत आहे, येत पण नाहीये भेटायला. काय चाललंय? तू दुसरी कोण भेटली होय तुला? असं विसरून गेला मला लगेच? बस तसलं काय नाही काय. हो माहिती मला, राहून दे. 15 दिवसावर लग्न आहे, लग्नाचं काही नाही पडलं का? तुझी गरज नाही मला, तू सोडून जा मला. अरे असं का बोलतोय तू? मी तुझ्यासाठी एवढं गेलं, तू असं म्हणायला लागलास? येडा वेडा झाला काय तू? काय पण कसं बोलायला लागलास? इतक्या लवकर कसं काय बदललं? भेटली असेल कोणतरी. मी तुला सांगते बघ, आपलं 2 वर्षापूर्वीचं प्रेम आहे. आता मी लग्न केल्याशिवाय थांबणार नाही. तुला सांगते बघ, ते व्यसन बिसन सगळं सोडून द्यायचं, नीट राहायचं गप. क्या एवढं लवकर बदललास? नाहीये माझी गरज, माहिती मला तुझी खूप गरज आहे. मी तुला सोडून नाही राहू शकत. कोण भेटली रे तुला? तुम्हाला विसरून गेला? अरे माझं सोड, स्वतःच्या जीवाला काय हाल केलं तू? अरे स्वाती तसं लग्न करणार आहे मी. चल जाते मी घरला. तुला हुडकत होते मी, इथपर्यंत आले हुडकत. घरी सांगून नाही आले मी. हॅलो अने, कुठं आहे ग? घरी ये, मला मेहंदी काढायची, लवकर ये. काय झालं ग डिंपल? तुझी मैत्रीण येणार होती ना मेहंदी काढायला? अगं आताच फोन केलता, येते. हो का? बाकीचं मी सगळं उरकते. हा हो चालते. हा. टिंपे काय ग? खुर्ची आण बरं. अगं आणली का नाही बाई? आणते, थांब जरा दम खा. डिंपे बांगड्यावाली भाभी आली का नाही? अगं आई गेली बोलवाय तिला. बरं बरं. मेहंदीवाली? हा माझी मैत्रीणच काढणार आहे, येणार होती. डिंपे हाय. हा का ग आणू, एवढा उशीर का झाला यायला? अगं लिपस्टिकच सापडत नव्हती. 1 दिवस लावले नसते काय, जमले नसते का? अगं आली कशाला? करते काय? घे मेहंदीचा कोण बस काढायला.
हल्ली गावाची हवा. अगं आणि कुठे गेली ग? अरे तिची आजी वारली र, त्यामुळे ती गावाला गेली. होय का? तू कुठे चालली? तुला माहित नाही देवटीची हळद आहे आज. अगं होय होय. केलं नाही विकेकड. अगं गावावर आलं थकवा जाणवतोय. आता आई म्हणली गवण ठेवणे झोपूनच होता घरात. आता चाललोय विक्याकडे. तुला गोष्ट सांगू का रे? अगं सांग की ग, काय झालंय? खरंच सांगू ना? अगं होय होय सांग, कशाची चिंता करते? अरे तुला माहित नाही का अख्ख्या गावात बोबाटा झालाय. कशाचा आहे ग? खरंच सांगू काय रे? तुझ्या मित्राबद्दलच आहे, सांगू का रे? अगं होय सांग. तुला नाही ना वाईट वाटलं? अगं मी आता सकाळ धरणं घरात आहे. तू सांगितल्याशिवाय मला कळतंय होय. सांग. अरे विचार ते सगळं पोहून गेलाय. डिम्पीला माहित आहे ही गोष्ट? मला नका भरोसा नाही, मी नाही सांगितलं तुला. होय होय चल. हा चल. तुला 4 दिवस झाले उडकी कुठे आहे तू? अरे गावाला गेलो होतो रे मी. काय झालं सांग की. चिठ्ठी कुणी दिली या? त्याने दिली बघ. बरं चालतंय. विकेंड काय दिलं असेल बरं? मावशी पल्ले ये ना.
अहो मावशी गावाला गेलो तुम्ही. 4 दिवस झाले विक्याचा पत्ता नाही. अरे क्या ती चिठ्ठी वाच. होय वाचतो. त्या विकानी त्या गजाकडे चिठ्ठी दिली होती. आकाश, मी खूप लांब चाललोय. तू काय माझी काळजी करू नको. माझ्यासोबत आरती आहे. मावशी तुम्ही असं का करून राहिला? आम्ही दोघं आमचं नवीन जीवन जगणार आहोत. माझ्या आईची काळजी घे. रडू नका मावशी. ओ मावशी, मी आहे ना काळजी घ्यायला तुमच्या मुलासारखा. पल्लवीला सांग स्वातीची काळजी घ्यायला. स्वातीला सांग मला माफ करायला. माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. तुझा मित्र विकास. नका रडू मावशी. राख्या कसं व्हायचं आता डिम्पीचं? आता मी त्या डिम्पीला कसं सांगू? सांग की रे. काय राहिलं आता सांगायचं? जेवायचं होतं ते झालं ना. ती बिचारी तिथं हळदीच्या अंगाने बसली. जा तिला जाऊन सांग जा. पिकाने चांगले दिवे लावले ती. होय होय. आणि तुझ्याच साथी बनवून मजनू माग आलो या. आणि उठतोय मुंगाट पडतोय चिंगाट रंगात आलं. निघून गेला रंग बिरून गेला धागा. व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा. निघून गेला रंग बिरून गेला धागा. व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा.